10 वर्षापासून शेती करतो मी. आमचं केमिकलचं जवळजवळ 5 ते 7 लाख रुपये वर्षाला. 5 ते 7 लाख रुपये टर्नओव्हर होतो. हा. तुम्ही ते दुकानदार जगविते. मग ते सांगतोय अजूनही पिंपरी दुकानदार आहे, अजून 3 लाख रुपये देणं बाकी. पण या वर्षी हे वापरतोय ना, आतापर्यंत माझं किती 30,000 रुपये खर्च झाले असेल आतापर्यंत. फवारे खत कुत सगळे आतापर्यंत सगळे 30,000 रुपये आतापर्यंत. म्हणजे बेसड तुमचे ते 50,000 फवारणी झाली असती आतापर्यंत. ते सांगतो ना, गेलं म्हणजे 10,000 आमचं हा जास्त या महिन्यात तांबट लावलं असतं ना, आमचं कंप्लीट बिल आहे ना लाख रुपयापर्यंत गेला आतापर्यंत 1 लाख रुपये. ते किती आहे तुमचं आता सध्या? 30,000. 30,000. फक्त बेसड आणला 20,000चा लोक म्हणते महाग आहे. आणि 15 घ्या उत्तर. 15 लिटर सोया चार्जेस सोडले. आणि यांच्याकडून 2 लिटर आणले म्हणजे असं समजायचं 17 लिटर होईल आता. माझं प्रामाणिक मत आहे की शेती क्षेत्रामध्ये जोपर्यंत शेतकरी हुशार होत नाही तोपर्यंत त्याची प्रगती नाही. नाही मग महाग आहे म्हणते ना. हे माग आहे असा प्रचार करून बिंबवलं गेलेलं आहे. याचा खर्च थोडा जास्त स्टार्टला होतो, नंतर खर्चच नाही. ते सुरुवातीला जो जास्त खर्च होतो आणि तो रोख होतो ना, मग तो वाचवतो पुढचं सगळं. पण ते पुढचं वाचलं नाही तरी चालेल, पण आमचं थोडं थोडं गेलं पाहिजे. थोडं करून पण टकला करून टाका, काय प्रॉब्लेम नाही. फक्त एकदम उचला उडू नका. आम्ही काय सांगतो, कोणाकच पैसे राहते नाही म्हणजे तुम्ही श्रीमंत नाहीये.